कोल्हापूरच्या राजकारणात सध्या वरकरणी शांतता असली तरी सत्तेच्या पटावर मोहरे झपाट्याने हलू लागलेत। जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड ही केवळ औपचारिक प्रक्रिया नाही, ती गोकुळच्या भवितव्याचा राजकीय ट्रेलर ठरणार आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली, कच्च्या याद्यांची हालचाल सुरू झाली आणि गोकुळच्या रणधुमाळीचे पडघम स्पष्ट ऐकू येऊ लागलेत। जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही अध्यक्ष भाजपचाच होईल अशी सूचक गुगली मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाकली आहे। एका वाक्याचा निर्णय बाकी असं म्हणत त्यांनी राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून काढलंय। दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल असा ठाम दावा केलाय। पण जिल्हा परिषदेमध्ये जर समीकरणेच ढासळली तर गोकुळमध्ये एकी किती टिकेल हा खरा प्रश्न आहे। स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी महायुतीचं चित्र एक संघ राहिलं नाही। काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने प्रत्यक्ष अपरोक्षपणे वेगवेगळे डाव खेळले, त्याचे परिणामही दिसले। सहकार आणि स्थानिक राजकारण यांच्यातील ताण आता उघडपणे समोर येऊ लागलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निकाल गोकुळच्या सत्ता समीकरणाला थेट दिशा देणार आहे। दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सुयश अमरीश घाटगे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। मंत्री मुश्रीफ यांनी मुंबईत अमरीश घाटगे यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घडवून आणली। ही केवळ औपचारिक भेट नव्हती, तर संभाव्य समीकरणाचा संकेत मानला जात आहे। अध्यक्षपदाच्या निर्णयानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा पुढे येतोय त्यावर गोकुळची पुढील दिशा अवलंबून असेल। गोकुळ दूध संघ ही केवळ दूध संघटना नाही, ती कोल्हापूरच्या सहकार आणि सत्तेच्या केंद्रस्थानी आहे। येथे सत्तेचा ताबा म्हणजे भविष्यातील स्थानिक आणि विधानसभेच्या राजकारणावर प्रभाव। म्हणूनच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा फैसला हा एका खुर्चीचा प्रश्न नाही, तो गोकुळच्या किल्ल्यावर कोणाचा झेंडा फडकणार याचा निर्णायक क्षण आहे। कोल्हापूरची राजकीय उखळी आता कोणत्या दिशेने उसळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।